आज दिनांक 8/3/2026ला मंगलादेवी ग्रामपंचायत येथे बांधकाम कामगारांकरिता आरोग्य कॅम्प म्हणून तपासणीकरिता आलेले आहे. त्याकरिता सिस्टर थोडी माहिती देणार आहे. त्यांचं नाव तर सांगाल ताई पहिल्यांदा? रुपाली रमेश मिसळे. आपण इथं कशामार्फत आलेले आहात? बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यवतमाळ. तर हा दिवसभराचा कॅम्प होता. सकाळी 11 ते 5 पर्यंत. अच्छा. यामध्ये आरोग्यांची बांधकाम कामगाराची कशा प्रकारे तपासणी केलेली आहे तुम्ही? तपासणी शुगर, BP आणि ब्लड तपासणी पण आहे. ब्लडमध्ये बऱ्याचशा तपासण्या आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. CBC वगैरे सगळ्याच तपासण्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यावर मेडिसिन मिळतात का मग? जो जो रोग आढळला तो समजून चला त्यावर तुम्ही? हां. तर तो जवळपास रोगाला औषध चालू करता नाही का? तर ताई यामध्ये सिस्टर ताई आपण यामध्ये काय काय तपासणी करीत आहे आता? ह्या काकांचं आता ब्लड घेतलेलं आहे मी. तर याच्यात CBC पासून ते कॅन्सरपर्यंतचे टेस्ट आमच्याकडे पूर्ण अवेलेबल आहे. तर याच्यासाठी साई श्रद्धा हॉस्पिटल, अरविंद हॉस्पिटल, आपले उमरे सर यांचे सर्व हॉस्पिटल अवेलेबल आहे. तर हे ज्यावेळेस मी ऑनलाईन करतात तर ते ऑनलाईन हे वर्षभरासाठी असते. तर आता हे जर ब्लड काकाच्या याच्यात जर काही निघालं तर याची मेडिसिन जे येते हे यांच्यापर्यंत आम्ही सुखरूप पोहोचून देते. काही बांधकाम कामगार असून टाळाटाळ करतात, तर याबद्दल तुमचा काय संदेश आहे ताई? टाळाटाळ म्हणजे यायला इथं चेकअप करायला येत नाही, त्यांना एक संदेश द्या त्यांनी. कारण मी बघितलं आत्ता तर तपासणी छानपैकी करत आहे तुम्ही. त्यांना माहिती जवळपास एक ॲप उघडलेला आहे, त्वरित माहिती मिळते ॲपद्वारे तपासणीची. त्यावर संदेशा काय आहे असं म्हणायचं होतं मला. हे पूर्ण फ्रीमध्ये आहे. तर यांनी प्रत्येकाने लाभ घ्यावा. आणि असे एक म्हणतात की आमचं ब्लड खूप नेतात बा, पण हे खूप नसते. हे फक्त एवढं असते. तर हे 2 ml ते 2.5 ml पर्यंत ब्लड आहे. तर हे जर पूर्ण खाली गेलं तर त्यांच्या वर फक्त लिक्विड राहते. त्या लिक्विडची तपासणी केली जाते. हे पूर्ण ब्लड हे पूर्ण खाली जाते. याच्यावर आपले जे शरीरातलं पाणी असते, म्हणजे समजायचं म्हणजे पाणी म्हटलं तर तुम्हाला लवकर समजलं जाईल. तर ह्याच्यावर पाणी जे येते त्या पाण्याची तपासणी केली जाते, ब्लडची तपासणी नसते केलेली. अच्छा. तर हे लोकांना नाही समजत. तर जे काही एज्युकेट लोक आहे ते येतात. पण बांगलादेवीचा बरंच प्रोत्साहन आम्हाला खूप भेटते. दर महिन्यातून 2 वेळा तपासणी केल्या जाते. इथे शिबिर राहते आणि लोकांचं पण खूप प्रोत्साहन आहे इथे. अच्छा. एकदा तुमचं पद आणि नाव सांगाल मॅडम? माझं ANM झालेलं आहे आणि मी प्रॉपर दाबापौरची आहे. माझं नाव भारती संदीपराव गोयल. माझ्या मिस्टरांच्या नावावर नाही तर माझ्या आईच्या नावावर आहे, भारती विनायकराव खारोटे. थँक्यू मॅम. चांगल्या प्रकारे माहिती दिली तुम्ही. आणि तुम्ही सांगितलं ताई ॲप वगैरे ओपन करता, जाग्यावरच पाहणी होतं. हा गैरसमज लोकांमधून निघून गेला पाहिजे. यावर माहिती सांगाल थोडी? ॲप उघडली त्यावर आरोग्य ॲप आहे ना? प्रत्येकजण म्हणतात. स्क्रीनिंग टू ट्रीटमेंट हा ॲप आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन उघडावा लागतो. त्याच्यामध्ये बेनिफिशरीचा ID नंबर राहतो, तो टाकावा लागतो. नंतर त्यातनी पासवर्ड क्रिएट करून तुम्ही टाकू शकता, नाही तर आम्ही पण क्रिएट करून देऊ शकतो. ते उघडल्यानंतर सगळी माहिती त्याच्यामध्ये अवेलेबल राहते. रुग्णाची माहिती म्हणून राहते, तपासणीचा अहवाल म्हणून राहते, स्क्रीनिंग रिपोर्ट म्हणून राहते. तुम्ही त्याला टच केलं की ते रिपोर्ट ओपन होतात. तेव्हाच्या तेव्हा म्हणजे 8 दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत ते रिपोर्ट पोहोचतात. अच्छा. हे तर चांगली सुविधा सांगितली ताई. बऱ्याच लोकांना माहीत नव्हती. शतश धन्यवाद तुमचे. छानपैकी. त्याच्यानंतर हे कार्ड पण तुम्हाला दिल्या जाते. तर ह्या कार्डवर तुम्ही केव्हाही टोल फ्रीवर ह्या नंबरवर फोन केला तरी तुम्हाला ते सांगू शकतात
की तुम्हाला कोणते हॉस्पिटल आहे, कारण की आम्ही हॉस्पिटलचे नाव तुम्हाला सांगते तर हे प्रत्येकाच्या लक्षात नाही राहत. तर प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल तुमच्या कामगारासाठी अवेलेबल आहे. तर हे याला फोन करून तुम्ही विचारू शकता की कोणत्या जिल्ह्यात कोणते हॉस्पिटल तुम्हाला अवेलेबल आहे. मुख्य हॉस्पिटलचं तुमचं नाव सांगाल एकदा? यवतमाळ. जन आरोग्य विभाग यवतमाळ. शतश धन्यवाद ताई. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे पत्रकार विजय बारसकर. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज मुख्य संपादक लक्ष्मण भाऊ वानकडे.